दरम्यान पुण्यातल्या कल्याणी नगरमध्ये झालेल्या अपघात प्रकरणी बिल्डर विशाल अग्रवाल याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। कल्याणी नगरमध्ये विशाल अग्रवालच्या पुत्राने दोघांना कारखाली चिरडलं। घटनेवेळी विशाल अग्रवालचा अल्पवयीन मुलगा गाडी चालवत होता, पण पोलीस चौकशीवेळी ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला। खुद्द पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी ही माहिती दिली आहे। दुसरीकडे शनिवारी रात्री अपघात होऊनही विशाल अग्रवालच्या मुलाचा ब्लड रिपोर्ट येणं अद्याप बाकी आहे। विशाल अग्रवालच्या घरातलं सीसीटीव्ही पोलिसांनी जप्त केले, पण त्याच्याशीही छेडछाड झाल्याचं आता समोर येतंय। तर पुणे अपघात प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी काय तपास केला आणि सरकारी वकिलांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण पाहूया। अपघाताच्या वेळी तूच कार चालवत होता असं पोलिसांना सांग, असं विशाल अग्रवालने ड्रायव्हरला सांगितलं। त्यामुळे पुरावा नष्ट केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विशाल अग्रवालवर गुन्हा दाखल झालाय। पोर्शे कारची नोंदणी नसतानाही नोंद झाल्याची खोटी माहिती अग्रवालने पोलिसांना दिली। अग्रवालच्या घरातल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड झाल्याचा सरकारी वकिलांचा युक्तिवाद। तर बिल्डरच्या मुलाने पबमध्ये 48,000चा बिल दिलं, मात्र त्याचे डिटेल्स दिले नाहीयेत असं सरकारी वकिलांनी म्हटलंय। बिल्डरच्या मुलाने आणखी कशाचं सेवन केलं होतं याचा तपास होणं गरजेचं आहे असंही सरकारी वकिलांचं म्हणणं आहे। 19 मे रोजी पोर्शे गाडी अग्रवालच्या घरातून किती वाजता बाहेर पडली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। अग्रवालच्या घरापासून कोसी पब, तिथून ब्लॅक पब आणि तिथून अपघात स्थळापर्यंत सीसीटीव्ही फुटेज हे पोलिसांनी तपासलंय। महागडी पोर्शे गाडी अग्रवाल यांच्या कंपनीच्या नावावर असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय। गाडीची फॉरेन्सिक तपासणी पूर्ण झाली आहे। गाडी सध्या येरवडा पोलिसांच्या ताब्यात आहे। तर गाडीची फॉरेन्सिक तपासणी सध्या पूर्ण झालेली आहे आणि सध्या येरवडा पोलिसांच्या ताब्यामध्ये ही गाडी आहे अशी सध्याची माहिती आहे। दरम्यान पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नेमकी काय माहिती दिली आहे सविस्तरपणे आपण पाहूया। आमची केस आहे की ते फुली इन सेन्सेस होता आणि ते इतके ड्रंक की त्यांना काही कळतच नव्हता अशी ही प्रकरण नव्हती। यामध्ये जे कंडक्ट त्यावेळीचे झाला आणि नंतरची जी त्यांची कंडक्ट झाली याचेवर ते फुली इन सेन्सेस होता आणि त्यांना पूर्णपणे नॉलेज होती की त्यांच्या कंडक्टमुळे त्यांचे कृत्यामुळे हे गुन्हा 304 घडू शकते। ही गोष्टी खरी आहे की ते त्या काळात यामध्ये ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न झाली होती। ही बाबी आमची चौकशीमध्ये समोर आलेली आहे। मी रिपीट करतो, त्या काळात ज्यावेळी घटना घडली काही घटनाक्रम दिसून येत आहे की ड्रायव्हर बदलण्याची म्हणजे आरोपी जुवेनाईल हे गाडी चालवत नव्हता आणि दुसरा कोणी गाडी चालवत होता, अशा प्रकारची काही गोष्टी करण्याची प्रयत्न झाली होती, ज्यावर जे पोलिसांनी निष्फळ होऊ दिला नव्हता। परंतु ती जी अटेम्प्ट पण झाली होती, ती अटेम्प्ट टू डिस्ट्रॉय एव्हिडन्स चे कलम पण चे दृष्टिकोनातून पण आम्ही तपास करत आहोत। तर पुणे अपघाताची केस अल्पवयीन मुलाच्या ब्लड रिपोर्टवर अवलंबून नाहीये असं पुणे पोलीस आयुक्त जे आहेत अमितेश कुमार त्यांनी म्हटलेलं आहे। नेमकं ते काय म्हणालेत आपण जाणून घेऊया। आम्ही 304 IPC लावलेले आहे, ज्याचे इन्ग्रेडियंट आहे कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, म्हणजे त्यांना नॉलेज होता की त्याची जी कंडक्ट आहे ती कंडक्टचे अनुषंगाने इट इज लाइकली टू कॉज डेथ। ब्लड रिपोर्ट जे काही आला, ही केस आमची ब्लड रिपोर्टचे पिलरवर अवलंबून नाही है। हे केसची दिशाच डिफरंट आहे, ही सगळ्यांना स्पष्ट करणे गरजेचे आहे। यामध्ये 2 FIR दाखल करण्यात आलेली आहे। आता काही लोक 3 FIR पण काही प्रसार माध्यमातून सोशल मीडियावर दिसत होता। बघा, फर्स्ट FIR जे सकाळी 8चे सुमारास दाखल झाला होता ते 304 IPC चे दाखल झाला होता। ही आहे फर्स्ट FIR।
आता त्या केसमध्ये 304 कलम 3 तासानंतर वाढवण्यात आला होता, जेणेकरून गंभीरता त्या केसची वाढली होती. ती अंदाजन 11 ते 12चे सुमारास त्यामध्ये 304 लावण्यात आला होता. अशा प्रकारचे काही संभ्रम आहे की ही 2 FIR आहे, ही एकच FIR आहे आणि ही सगळ्यांचे क्लॅरिफिकेशनसाठी ही त्याच दिवशी सकाळी लावण्यात आली होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.